मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या फेरीवाला शुल्क वसुलीच्या ठेक्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. अवघ्या 4 महिन्यांपूर्वी संबंधित कंत्राटदाराचा ठेका रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता याच कंत्राटदाराला कमी दराने शुल्क वसुली करण्याची अट घालून मुदत संपेपर्यंत काम सुरू ठेवण्याची परवानगी महासभेत बहुमताने मंजूर करण्यात आली आहे. मीरा भाईंदर शहरातील रस्त्यांच्या कडेला व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांकडून महापालिकेमार्फत शुल्क आकारले जाते. यासाठी नियुक्त कंत्राटदारामार्फत ही वसुली केली जाते. उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने 2023 मध्ये शुल्कात वाढ करण्यात आली होती. या वाढीमुळे महापालिकेच्या उत्पन्नात दरवर्षी जवळपास 2 कोटी रुपयांची वाढ झाली होती. मात्र वाढीव शुल्क परवडत नसल्याची तक्रार फेरीवाल्यांकडून सातत्याने करण्यात येत होती. यानंतर फेब्रुवारी 2026 मध्ये महासभेत शुल्क कपातीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्याचवेळी संबंधित कंत्राटदार नियमांचे उल्लंघन करून वसुली करत असल्याचा आरोप करत त्याचा ठेका 1 एप्रिलपासून रद्द करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले होते. मात्र सोमवारी झालेल्या महासभेत या निर्णयावर फेरविचार करण्यात आला. ठेका रद्द केल्यास न्यायालयीन वाद निर्माण होऊ शकतो, तसेच नव्या निविदा प्रक्रियेमुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याचं प्रशासनाने महासभेला सांगितलं. यानंतर संबंधित कंत्राटदाराने महासभेने निश्चित केलेल्या कमी दरानुसार काम करण्याची तयारी दर्शवल्याने त्याला 2027 पर्यंत काम सुरू ठेवण्यास मंजुरी दिली. द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मीरा भाईंदर.